चला चला चला, सणासुदीचे दिवस जवळ यायला लागलेले आहे बाबा. घराची साफसफाई करायला सुरुवात करायला पाहिजे की नाही? तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर माझ्या घराच्या साफसफाईची सुरुवात झालेली आहे. तुमची झाली का? आत्ता पटकन नवरात्र येणार, दसरा येणार, दिवाळी येणार लगेच, म्हणून जरा कामाची गडबड सुरू आहे सध्या. साफसफाई करायला घेतलेली आहे घराची. आणि माहिती आहे का, ती साफसफाई करता करताना इतकी काही अडगळ म्हणजे दिसून आली. आणि ती अडगळ, तो नको असलेला पसारा, तो सगळ्यांना कधी म्हणजे जमा होत गेला काही कळतलंच नाही. कधी त्या एक 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 भांडं, एक एक वस्तू त्यामध्ये ना त्या अडगळीमध्ये जमा होत गेली, काही कळलंच नाही. आणि मग पाहिलं, अरे बाप रे, एवढा मोठा तो बॉक्स की त्या सामानांनी, त्या अडगळीच्या वस्तूंनी भरला होता. आणि त्या वस्तूंचं वर्षभरातही कधी काम पडलेलं नाही. म्हणजे काम पडलेलं होतं त्या वस्तूंचं, पण ज्यावेळी त्या वस्तूची गरज पडली ना, त्यावेळी ते कधी भेटलंच नाही, कधी सापडलंच नाही. आणि फक्त त्याचं आपण काय करतो, नको, फेकू नको, ही वस्तू राहू दे, कधी पण काम पडेल, मग हे भरायला पाहिजे, मग ते भरायला पाहिजे. म्हणजे असं करता करता त्या बिस्लरीच्या बॉटलसुद्धा जमा झालेल्या आहेत. अशी ही अडगळ आपणच जमा करत राहतो. आणि मग जेव्हा ती साफसफाई करायला घेतो, मग तेव्हा तो पसारा आवरता आवरता आपल्या नाकीनं येते. आता असंच काहीसं माझं झालेलं आहे 2 दिवसापासनं. तर ना, मग विचार केला, हा जसा आता पसारा आहे, ही जशी घरातली अडगळ आहे, तशीच अडगळ, तसाच हा नको असलेला पसारा आपण ना आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये सुद्धा असाच साठवून ठेवत असतो. खूप जुन्या गोष्टी, खूप जुने अनुभव, ते ना सुद्धा आपण असेच जमा करून ठेवलेले आहे आपल्या डोक्यामध्ये. आणि त्याची आता दिवाळीला, दसऱ्याला आपण निदान घराची साफसफाई करतो, ती अडगळ बाहेर काढतो, तो पसारा बाहेर काढतो. तर ना, हा जो आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये हा जो पसारा आपण जमा केलेला आहे, तर याची साफसफाई आपण करतो का बरं? आणि याची साफसफाई केली पाहिजे की नाही? जर नाही केली तर काय होईल? आणि केली तर काय होईल? आता हा जो आपल्या मनातला, आपल्या डोक्यातला हा जो पसारा आहे, हा जो विचार आहे, याची सुद्धा साफसफाई करणं तेवढंच गरजेचं आहे. आपल्या स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी. तर मला तरी वाटते की जशी आपण ही दिवाळीची साफसफाई करतो, घराची करतो, तशीच ना आपल्या मनाची, आपल्या डोक्यातील विचारांची सुद्धा आपल्याला साफसफाई करणं गरजेचं आहे. जे काही होऊन गेलं, ते होऊन गेलं. त्याला थोडा विसरण्याचा प्रयत्न तर आपण करू शकतो. किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये जर काही कटुता आली असेल, काही त्या व्यक्तीबद्दल आपले विचार बदलले असेल, तर ठीक आहे, त्याला डोक्यात घेऊन बसण्यात तर काही अर्थ नाही ना. म्हणजे त्या व्यक्तीबद्दल सतत तसाच विचार करणे, ही अशी, तो तसा, त्यांनी असं केलं, तिने तसं केलं, हाच विचार करण्यात काही अर्थ नाही आहे. हे सुद्धा विचार, याची सुद्धा साफसफाई करणं गरजेचं आहे. काहीतरी त्या डोक्यामध्ये थोडी जागा, त्या मनामध्ये थोडी स्पेस म्हणजे निर्माण करणं तेवढं गरजेचं आहे की नाही? मला तरी वाटते आहे. आणि असा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही आहे की जे जुनं झालं त्याला सोडून द्यायचं, त्याला विसरून जायचं. ते जर विसरलो नाही तर नवीन भरती काय करणार आपण? कारण आपल्याला अनुभव हे तर येतच राहणार आहे. आपण जीवनाच्या प्रत्येक वाटेवर नवीन-नवीन लोकांकडून नवीन-नवीन गोष्टींचे अनुभव घेणार आहे. कोणाकडनं आपल्याला त्रास होणार आहे, कोणाकडनं आपल्याला आनंदही मिळणार आहे. तर हे जुनेच तसे स्टोअर करून ठेवले, तर मग नवीन गोष्टी साठवायच्या कशा? नवीन गोष्टीचा आस्वाद घ्यायचा कसा? कारण ते येणारच आहे आपल्या वाट्याला. आणि आपण कितीही नको नको म्हटलं तरी ते अचानक म्हणजे आपल्या नकळत आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये शिरणार आहे. तर ना, ही अशी जुनी जळमट, मनातले विचार, असे ना आपण याची पण स्वच्छता नक्कीच करायला पाहिजे. आणि कसं आहे, आता आपण तर काही साधक नाही आहोत किंवा योगी नाही आहोत
की आपल्यामध्ये, आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये असे विचार येणार नाही किंवा एखाद्याबद्दल आपल्याला राग येणार नाही, एखाद्याबद्दल आपल्याला द्वेष होणार नाही, असं तर काही होणार नाही आहे. कारण आपण सर्वसामान्य आहोत आणि सर्वसामान्य माणसाला हे सर्व षड्रिपू लागून असतात. त्याच्यामुळे आपल्या डोक्यामध्ये हे विचार येणारच आहे, आपल्याला राग पण येणार आहे आणि मग त्या गोष्टीचा त्रास हा आपल्यालाच होत राहतो. तर हा त्रास कमी करण्यासाठी ही जळमटसुद्धा साफ करणं गरजेचं आहे. आता जसं घरामध्ये कातिंग एकेका कोपऱ्यामध्ये आपलं जाळं करते आणि मग ते कसं वाटतं ना आपल्याला घरामध्ये ते जाळं असं लटकलेलं आणि पाहतानाही आपल्याला चांगलं वाटत नाही आणि जर आपण ती घराची स्वच्छता केली नाही तर ते घरसुद्धा आपल्याला कसं तरी वाटायला लागतं. तसंच आपल्या मनाचं आहे, आपल्या विचारांचं आहे. आता ती कातिंग आपण ते जळमट काढलं, ते जाळं काढलं, की ती काही दिवसानंतर परत दुसऱ्या ठिकाणी आणखी जाळं करणार. आपण परत ते साफ करतो. तिचं काम ती करत राहते, आपलं काम आपण करत राहतो. तसंच आहे हे. आपल्या डोक्यामध्ये, आपल्या वाट्याला नवीन-नवीन अनुभव येणार आहे. नवीन गोष्टी आपल्या जीवनात येणार आहे. नवीन म्हणजे प्रत्येकाकडून येणारा अनुभव हा आपल्यासाठी वेगळा असणार आहे. काही चांगला असणार आहे, काही वाईट असणार आहे. तर ह्या सुद्धा विचारांचं जाळं आपल्या डोक्यामध्ये तयार होणारच आहे. तर ते जाळंसुद्धा आपल्याला एक जाळं आपल्याला साफ करायचं आहे. एक जाळं साफ केलं की परत काही दिवसांनी परत दुसरं जाळं आपल्या डोक्यामध्ये तयार होणार आहे. परत दुसरं जळमट तयार होणार आहे. काही दिवसांनी ते जळमट पण आपल्याला साफ करावं लागणार आहे. असंच जर केलं तर आपलं मन, आपली मानसिक स्थिती आपल्या आरोग्यासाठी व्यवस्थित राहू शकते. आपलं स्वतःचं मानसिक आरोग्य आपण त्याच्यातून चांगलं ठेवू शकतो. मग ते सारखं नाही तर मग असंच सतत निगेटिव्ह विचार करत राहिले, सतत त्याच जर गोष्टीचा विचार करत राहिलो, तर मग ती जळमट तशीच वाढत जाणार. त्याला जर आपण स्वच्छच केली नाही तर. असं मला वाटते, की प्रयत्न करून बघायला काहीच हरकत नाही. आपण प्रयत्नच केला नाही असं व्हायला नको. काहीतरी विसराव पण लागेल आपल्याला, जुनं सोडून पण द्यावं लागेल. हां, जे झालं ते झालं. त्यावेळी त्या व्यक्ती माझ्यासोबत असा वागला होता, तर ठीक आहे. आता मी ते विसरून जाते. असा प्रयत्न तरी करून बघायला काही हरकत नाही ना. मला पण राग येतो, तुम्हाला पण येतो. मी पण सर्वसामान्य आहे. आपण सगळे सर्वसामान्य आहे. त्याच्यामुळे या गोष्टी आपल्यासोबत घडतच राहतात. पण त्यातून बाहेर पडायचं कसं? हे आपल्याला शिकायचं आहे. तर म्हणून ना ही अशी जळमटं, ही अशा अडगळ हा घरातला तसेच मनातला, डोक्यातला नको असलेला पसारा हा सुद्धा आपण साफ केला पाहिजे. याची सुद्धा आपण साफसफाई केली पाहिजे. ती आपल्या स्वतःसाठी गरजेची आहे. जशी घराची साफसफाई गरजेची आहे, तशीच आपल्या मनाची, आपल्या विचारांची साफसफाई सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. तर असंच मला वाटते आणि तो पसारा पाहून हे सगळं मला सुचलं बरं. ती घरातली अडगळ पाहून हे सुचलं. म्हणून म्हटलं चला या विषयावर सुद्धा आपण काहीतरी बोलू शकतो. म्हणून हा माझा विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर पहा तुम्हाला जे पटलं असेल त्यातलं तुम्ही स्वीकारा. जे नसेल पटलं ते नक्कीच सोडून द्या. तर असा हा आजचा व्हिडिओ होता आणि तुम्हाला तो कसा वाटला तो मला नक्कीच तुम्ही तुमच्या अभिप्रायाद्वारे कमेंटमध्ये कळवू शकता. आणि माझा व्हिडिओ तुम्ही छानपैकी पाहून घेतला, ऐकून घेतला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये.